नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजपासून आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटिसाची कार्यपद्धती मीन्स एस-पी ह्या विषयाच्या मित्रांनो, जी काही आपली बोर्ड परीक्षा 2026 आहे, त्या बोर्ड परीक्षा 2026 मध्ये जे येणारे आय-एम-पी प्रश्न आहे, त्या आय-एम-पी प्रश्नाच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एस-पी या विषयाचा मित्रांनो जो काही बोर्ड पेपर पॅटर्न होता तो आपण समजून घेतला होता. मुलांनो, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आजपासून आपण आपल्या आय-एम-पी प्रश्नाला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न प्लस या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे तेही आपण प्रश्न झाल्यानंतर साइड बाय साइड तेही समजून घेणार आहोत. तर मुलांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपला पेपर किती तारखेला आहे हेही माहित असणं तेवढंच आवश्यक आहे. तर म्हणून तुम्ही बघितलं असेल फळ्यावर आपल्या पेपरची तारीख आहे 17/2/2026 म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 ला तुमचा मुलांनो पेपर आहे. त्या पेपरची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 असा 3 तासाचा आपला पेपर आहे. आणि पेपरचे मार्क्स किती आहे 80. मुलांनो, तुमच्या हातामध्ये फक्त आणि फक्त आता ह्या पेपरला 1 महिना राहिलेला आहे. 1 महिन्यामध्ये आपला एस-पीचा पेपर आहे. येणाऱ्या 30 दिवसामध्ये आपल्याला आपल्या ह्या एस-पी विषयाचं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. तर मुलांनो, तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे हे तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर आता आपण समजून घेऊया. तर बघा, प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. आता प्रश्न पहिला असतो आपला ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात ज्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा, खालील विधाने पूर्ण करा, त्याचबरोबर चुकी बरोबर ते लिहा, अधोरेखित वाक्य अधोरेखित करून वाक्य पुन्हा लिहा. ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे त्याचे काही स्पेसिफिक आय-एम-पी नाही. पण दुसऱ्या प्रश्नामधून खरा मुलांना आपला पेपर सुरू होत असतो. दुसरा प्रश्न बघा, खालील संज्ञा आपली संकल्पना स्पष्ट करा. जनरली प्रश्नाचा अर्थ पहिले क्लिअर करायचा. काय म्हणले, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना, दोन्हीपैकी तुमच्या पेपरमध्ये एकच येईल. संज्ञा येईल ऑब्लिक संकल्पना येईल. पण दोन्हींचा अर्थ एकच आहे हे आपल्याला माहित असावं म्हणून मी दोन्ही शब्दांचा उल्लेख केलेला आहे. पेपरमध्ये दोन्ही शब्द येत नाही. पेपरमध्ये एक संज्ञा येईल किंवा संकल्पना येईल. ते तुम्हाला माहित असावं. 6 पैकी 4 तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 संकल्पना दिलेल्या असतील. तुम्हाला कोणत्याही किती सॉल्व्ह करायचे आहे? 4 सोडवायचे आहे. आणि 4 याला गुण किती असणार आहे? 8. किती गुण असणार आहे मुलांनो? 8 गुण या 4 संकल्पनेला असणार आहे. म्हणजे एक संकल्पना किती मार्काला असणार आहे? एक संकल्पना ही 2 मार्काला असणार आहे. किती मार्काला? 2. मुलांनो, प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना तो प्रश्न किती मार्काला आहे हे पहिले जाणून घ्यायचं, हे पहिले माहीत करून घ्यायचं आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. कारण प्रश्नाचं उत्तर किती लिहावं हे त्या प्रश्नाच्या मार्कावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे आता तुम्हाला हे क्लिअर झालंय. एक संकल्पना आपल्याला किती मार्काला आहे? 2. म्हणजे 2 मार्काच्या हिशोबाने तुम्हाला त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. ते किती लिहायचं, किती ओळी लिहायचं ते तुम्हाला मी हे प्रश्न झाल्यावर आपण ते घेऊयात. चला समजून घेऊ आपण. बघा, पहिली संकल्पना आहे खेळते भांडवल. पहिली संकल्पना आहे खेळते भांडवल. त्यानंतर 2 नंबर आहे क कर्जाऊ भांडवल. 2 नंबर संकल्पना आहे कर्जाऊ भांडवल. तर कर्जाऊ भांडवल म्हणजे आपण जसं काही वित्तीय संस्थेकडून जे भांडवल उभं करतो, कर्ज घेतो, तर आपण कर्जाऊ भांडवल म्हणतो. त्यानंतर 3 नंबर आहे अधिविकर्ष. 3 नंबर आहे अधिविकर्ष. त्यानंतर 4 नंबर आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. 4 नंबरची संकल्पना आहे मुलांनो कर्मचारी भाग विकल्प योजना. त्यानंतर 5 नंबर आहे हक्क भाग. 5 नंबरची संकल्पना आहे हक्क भाग. त्यानंतर 6 नंबर आहे भाग प्रमाणपत्र. 6 नंबरची संकल्पना काय आहे? भाग प्रमाणपत्र. त्यानंतर 7 नंबरचा आहे कर्ज रोखे विश्वस्त. 7 नंबरची संकल्पना आहे कर्ज रोखे विश्वस्त. त्यानंतर 8 नंबरची संकल्पना आहे मुलांनो डिपॉझिटरी पार्टिसिपंट. 8 नंबरची संकल्पना काय आहे? डिपॉझिटरी पार्टिसिपंट.
आता मुलांना इथं डिपॉझिटरी पार्टिसिपंट येतं किंवा डिपॉझिटरी पद्धत येते. डिपॉझिटरी आलं म्हणजे सेम आन्सर असणार आहे. त्यानंतर 9 नंबर आहे डिमटेरियलायझेशन. 9 नंबरची संकल्पना आहे डिमटेरियलायझेशन. त्यानंतर 10 नंबर आहे व्याज, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. 10 नंबरची संकल्पना काय आहे? व्याज. त्यानंतर 11 नंबर आहे भांडवल बाजार. 11 नंबरची संकल्पना आहे भांडवल बाजार. त्यानंतर 12 नंबर आहे प्राथमिक बाजार. 12 नंबरची संकल्पना आहे प्राथमिक बाजार. त्यानंतर 13 नंबर आहे दुय्यम बाजार. 13 नंबरची संकल्पना आहे दुय्यम बाजार. त्यानंतर 14 नंबरची संकल्पना आहे भाग बाजार. 14 नंबरची संकल्पना भाग बाजार. त्यानंतर 15 नंबरची संकल्पना आहे आपली लाभांश. 15 नंबर संकल्पना काय आहे? लाभांश. आणि त्यानंतर शेवट 16 नंबर आहे बोनस भाग. 16 नंबरची संकल्पना काय असणार आपली? बोनस भाग. तर मुलांना तुम्हाला अशा 16 या संकल्पना दिलेल्या आहे. 16 पैकी 101% तुमच्या पेपरमधील 6 संकल्पना येतील. त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे आणि मार्क्स किती मिळणार? 8. मुलांनो, हा 8 पैकी 8 मार्क्स मिळणारा प्रश्न आहे. आता मुलांनो, तुम्हाला एक प्रश्न शंका असेल, सर तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली सांगतात, हे आयएमपी नाही आले तर काय, हे आयएमपी येतात का, हे कशावरून? तर मुलांनो, आपण आजच नाही तर आपण मागील 4 ते 5 वर्षापासून एसपीच नव्हे तर सर्व सब्जेक्टचे आयएमपी प्रश्न देत असतो. तुम्हाला एक शंका तुमची दूर करायची असेल तर तुम्ही मागील वर्षीच्या तुमच्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिका आणि आपले मागील जे अपलोड केलेले व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आणि प्रश्नपत्रिका मॅच करून बघा, त्याची तुलना करून बघा. तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की आपण आपलं युनिक कॉमर्स अकॅडमीद्वारे जे आयएमपी आपण मुलांना देतो ते तुमच्या पेपरमध्ये येतात की नाही. तर मुलांना आता आपण हे प्रश्न समजून घेतले. आता पुढचा प्रश्न राहतो की प्रश्न सर समजले, पण या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते मुलांनो आता आपण यापुढे ते कंटिन्यू समजून घेऊया की आता हे जे काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर मुलांनो, तुम्ही हे प्रश्न एकदा लिहून घ्या. तर मुलांना हे काही प्रश्न आहे, आता काही मी रब केले आपल्याला जागा मार्जिनसाठी. तर आपल्याला फक्त आता या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. आता त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बोर्डाची उत्तरपत्रिका नेमकं कशी असते, ती कधी आपण बघितलेली नसते. ती पण तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहे मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकच मिनिट. मुलांनो, हे आहे तुमचं उत्तरपत्रिकेचं पान. हे आपलं आन्सर शीटचं पेज आहे असं आपण धरूयात. हे काय आपलं आन्सर शीटचं पेज. हा, त्याच्यामध्ये इकडे तुम्हाला माहिती एक समास असतो आणि इकडे वरती एक समास असतो आणि इथे असा बॉक्स असतो. या वरच्या समासामध्ये असे छोटे छोटे कप्पे केलेले असतात. इथे दिलेलं असतं क्यू नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर. हा, क्यू एन ओ मीन्स क्यू मीन्स क्वेश्चन, एन ओ मीन्स नंबर. आणि त्याच्या खाली प्र क्र असं दिलेलं असतं. प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक. आता मुलांना आपण मागील लेक्चरमध्ये जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेचा एक व्हिडिओ घेतला, तुम्हाला सांगितलं नवीन प्रश्न सुरुवात पुढे करायची. नवीन पानावर नवीन प्रश्न आहे दुसरा, तुम्ही इथे नवीन पानावर प्रश्न क्रमांक 2 टाकला, इथपर्यंत तुम्ही आलात. आता आपण असं उदाहरण घेऊ की तुम्हाला पहिली कन्सेप्ट आली खेळते भांडवल. आपल्या काय केलं पेपरमध्ये कन्सेप्ट पहिली कन्सेप्ट तुम्ही इथे टाकलं नंबर 1. इथे समजा तुम्ही लिहिलं खेळते भांडवल. तर तुम्ही आता ही खेळते भांडवल कन्सेप्ट लिहिली. आता मुलांना पुढचा पार्ट तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचंय. काय लिहायचं तुम्हाला? याचं उत्तर लिहायचंय. मग तुम्ही इथं खालच्या ओळी असा बाण करता उत्तरचा. हा, आता उत्तरचा बाण केल्यानंतर काय मुलांना तुम्हाला उत्तर काही निबंधासारखं लिहायचं नाही. किती मार्काला प्रश्न होता? 1. 2 मार्काला होता ना? 2 गुणाला 1 होतं. मग काय करायचं? उत्तर लिहिल्यानंतर तुम्ही रोमनांक 1 टाकायचा. त्याच्यानंतर रोमनांक 1 मध्ये 1, 2, 3, 3 ओळी समजा पहिला पॉईंट आपला झाला. त्याच्यानंतर खाली रोमनांक 2 घ्यायचा. रोमनांक 2 मध्ये पण 1, 2, 2 किंवा 3 म्हणजे 2 ओळी पण होऊ शकतं. काहींचा आता अक्षरावरती 3 ओळी. तर ह्या पॉइंटला किती पॉईंट घेतले? इथे 1 पॉईंट घेतला, इथे 1 पॉईंट. टोटल 2 पॉईंट आपण घेतले. आपला किती मार्काला प्रश्न आहे? 2. मग तुम्ही 1 पॉईंट घेतला, याला 1 मार्क मिळणार, याला 1 मार्क मिळणार. आता मुलांनो, पहिल्या पॉईंट मध्ये आपण 3 ओळी घेतल्या, दुसऱ्या पॉईंट मध्ये 3 ओळी गेल्या. म्हणजे आपलं उत्तर किती ओळी झालं? 6 ओळी झालं. पण जर तुम्ही एकाच पॉईंट मध्ये 6 ओळी लिहिल्या आणि दुसरा पॉईंटच टाकला नाही तर 2 पैकी 2 मार्क मिळत नाही. मार्क ह्या पॉईंटवर अवलंबून. तुम्हाला मार्क पैकीचे पैकी पाहिजे असेल तर हे पॉईंट टू पॉईंट तुम्ही लिहिलेलं पाहिजे. तुम्ही असं निबंधासारखं 7-8 ओळी पॅराग्राफ लिहिला आणि खूप मोठं मी उत्तर लिहिलं होतं मला मार्क्सच मिळाला नाही तर नियमाप्रमाणे मार्क्स मिळत नाही. तुम्हाला जर या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी 2 पैकी 2 गुण घ्यायचे असतील
तर तुम्हाला असे 2 सेपरेट पॉइंट तुम्ही लिहिले पाहिजे. हवं तर तुम्ही ते 6 ओळी उत्तर त्या 2 पॉइंटमध्ये ॲडजस्ट करा. 3 ओळी पहिल्या पॉइंटमध्ये लिहा, 3 ओळी दुसऱ्या पॉइंटमध्ये लिहा. पण तुमचा ह्या पद्धतीने सेपरेट पॉइंट असला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला जो काही प्रश्न दुसरा होता, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. यामधील ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनेचं उत्तर लिहायचंय. डायरेक्ट तुम्ही एखादी 6 लाईन्स म्हणजे पूर्ण 6 ओळी लिहिलं एकाच पॉइंटमध्ये नंतर लिहिलंच नाही, तर त्याला आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. त्याच्यामुळे डोक्यात एवढंच ठेवा, जर आपलं 6 ओळी उत्तर आपण तयार केलेलं असेल, तर ते आपल्याला 2 पॉइंटमध्ये ॲडजस्ट करायचंय. पहिल्या पॉइंटमध्ये 3 ओळी लिहा, दुसऱ्या पॉइंटमध्ये 3 ओळी लिहा किंवा पहिल्या पॉइंटमध्ये 4 ओळी लिहा, दुसऱ्या पॉइंटमध्ये 2 ओळी लिहा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट करता येईल, पण ते तुम्हाला लिहिताना 2 पॉइंटमध्ये लिहायचंय. डायरेक्ट पॅराग्राफ लिहायचा नाही. आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल, तर अशा 2 पॉइंटमध्ये तुमचं उत्तर हे असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मुलांनो, आपला जो प्रश्न दुसरा होता, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नाचे आय-एम-पी क्वेश्चन तसेच या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे, तेही आपण समजून घेतलं. मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या शंकेचं 101% शुअरली निरसन केलं जाईल. थँक यू.